करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करोनिया आस चिंतन समयी सेवा आपुलेच रे आलो दान मागायास थोर करोनिया आस तुक्या बंधू म्हणे भावा मज निर्वावे देवा आलो दान मागायास थोर करोनियास महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं पुण्यरे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम कैलाशिराणा शिवचंद्रमौळी फणेंद्र माता मुकुटे दळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझे न शंभो मज कोण तारी ओम नमो ज्ञानेश्वरा पायी पद्मनाभी हिरा देहधारी दिना कारणी जन्मलासी मुरारी जगी धन्य तो सद्गुरुबोध राजा त्या पावलासी नमस्कार माझा जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करोनिया आस आध्यात्मिक विचार प्रचार प्रसार सामाजिक संस्थेच्या वतीने हिंदू धर्मातील तिन्ही पीठाचे जगद्गुरूंच्या सर्वांच्याच पदस्पर्शाने सर्व संतांचे वंशज परकडी मंडळी आणि संप्रदायामध्ये वेगवेगळ्या परंपरेची पाईक होऊन आपलं आयुष्य संत परंपरेच्या प्रचार आणि प्रचारासाठी समर्पित करून आपलं जीवन भगवन्मय करून हरिभजनी हे जवळील जग चुकविला लाग कळे काळाचा अशा अधिकाराची सर्व संत मंडळी पडकडी मंडळी गुणीजन मंडळी आज सर्वांचा एक समूह तयार करून सर्वांच्या उपस्थिती मोतामध्ये होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या सप्तशतकोत्तर जन्मोत्सवी सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने आणि असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की भगवंताच्या जैरा निद्रिताचा गुरु हा वेदार्थ सागरू भगवंताच्या निश्वासापासून जयाच्या निश्वासी जन्मलेगा वेदराशी अशा भगवंताला असं वाटलं की आता अर्जुनाच्या निमित्ताने त्याचं सार असणारं उपनिषद एकाधिकाचं सार असणारं श्रीमद भगवद्गीतेच्या रूपाने
जगाच्या कल्याणासाठी कृष्ण अर्जुनाची जी चर्चा झाली कुरुक्षेत्रावर, म्हणून हा उपदेश व्यास महर्षीने 700 श्लोकात ग्रथित करून ठेवला जगत कल्याणासाठी. पण भगवंताला असं वाटलं जरी वेदाची वाणी सर्वसामान्य माणसाला कळणं शक्य नाही म्हणून गीतेच्या रूपानं आलं तरी आपण संस्कृतमध्येच राहिलो, परंतु आबाल सुबोधे सर्वसामान्य माणसाला ते कळण्यासाठी तेच भगवान परमात्मा ज्ञानोबराच्या रूपानं अवतीर्ण झाले. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि माऊली ज्ञानोबरांनी प्रतिज्ञा केली ही ब्रह्मविद्या ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी घेणे देणे सुखचेवरी होऊ द्या जगा, यासाठी ग्रंथराज ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. परंतु हे वाङ्मयीन सुलभता झाली, पण हा विचार जनता जनार्दनापर्यंत सतत पोचत राहायला पाहिजे पिढ्यानपिढ्या अव्याहतपणे. यासाठी अनेक फडकरी मंडळींनी आपली आपली परंपरा चालवणी प्रचाराची परंपरा चालू ठेवली. परंतु ही परंपरा ठीक आहे, पण सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीलाच सुद्धा आपल्या घरामध्ये ही भक्तीची परंपरा चालत राहावी. एखादा वैष्णव वारकरी एक अभ्यासाने साधनेने घडावा, यासाठी गुरुनाम गुरु स्वानंद सुख निवासी जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था निर्माण केली आणि एक वाक्यवाची उच्चारी. अगोदरच्या काळामध्ये अध्यात्माची परंपरा ही प्रायव्हेट ट्रस्ट होतं, पण गुरुनाम गुरु जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था काढून हे पब्लिक ट्रस्ट करून टाकलं आणि सर्व 18 पगड जाती जमातीच्या घराघरामध्ये संत परंपरेचा पायी खून धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची एक परंपरा घालून दिली. आणि त्या निमित्ताने गुरुनाम गुरु जोग महाराजांचे आशीर्वाद या कार्यक्रमासाठी आहेत. या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजक धनाजी पाटील साहेब आणि मोहनजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी सर्व मंडळी, या सर्वांना मी कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, सकाळची कीर्तनं, संध्याकाळची कीर्तनं आणि संप्रदायातली थोर मंडळी आज या ठिकाणी वेळ देऊन आहेत. आदरणीय पूज्य वंदनीय वारकरी संप्रदायातला आता भीष्माचार्य आणि संतवीर ज्यांचा आवाज ऐकला की संप्रदायातला सगळा माणूस अगदी त्या आवाजाच्या दिशेने चालत राहतो, असे संतवीर पूज्य वंदनीय बंडा महाराज कराडकर उर्फ तात्या. मी हिकून आलो, मला माहीत नाही, तर मी माझं मस्तक तुमच्या पायावर ठेवल्याशिवाय व्यासपीठाला आलो नसतो, पण इथूनच आपल्या सर्व आपल्याला दंडवत घालतो. आपण या ठिकाणी उपस्थित आहात, या भागाला आपले नेहमी आशीर्वाद आणि मार्गदर्शन आहे. आमचा एक पुतण्या भावाचा मुलगा अमेरिकेमध्ये तिथल्या अध्यक्षाच्या कार्यालयामध्ये आहे. ज्यावेळेला डाऊ कंपनीचं आंदोलन झालं त्यावेळेला आमच्या पुतण्यानं फोन केला अमेरिकेतून, हे बंडा तात्या कोण आहे? म्हणजे जगातल्या अनेक देशापर्यंत ज्यांच्या नावाची पताका फडकत राहिली असे तात्या आज उपस्थित आहेत. त्यांना मी कोटी कोटी वंदन करतो. आज या ठिकाणी 3 प्रकाश आहेत. त्याचं नाव मी प्रकाश आहे. आमचे संघटनात्मक कार्याचे मार्गदर्शक प्रेरणास्रोत वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ महाराज ते पण आहेत. आता दोन्ही चंद्रसूर्य हे प्रकाशाचे चंद्रसूर्य आहेत. मी एक असा प्रकाश आहे की सून किवळ्यासारखा बारका प्रकाश आहे. असे तिन्ही प्रकाश या ठिकाणी योगावे आहेत. मी जवंजाळ महाराजाला वंदन करतो, नरहरी महाराजालाही धन्यवाद देतो सातत्यानं संपर्क ठेवण्यासाठी. आमचे परकाळे सर आणि बडे पोलीस यांनी सातत्यानं संपर्क ठेवला, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आज हा अभंग निवडण्याचं कारण एवढंच की कोणता अभंग निवडावा काय माझ्या लक्षात नव्हतं, परंतु आमचे भजन हे ज्यांचं जीवन आहे, ज्यांच्याकडं आहे भजन त्यांचं वेगळंच असतं वजन. ज्यांची कंठन ज्यांची वाणी सातत्यानं भजनाच्या माध्यमातून भगवंताला समर्पित झालेली आहे असे आबासाहेब महाराज गोडसे मला म्हणले की कीर्तन अभंग कोणता आहे?
त्यांनी म्हणल्यानंतर त्यांचा काकडा मी अधूनमधून ऐकतो आणि करुणी उचितची चाल गोड चाल मी नेहमी भोगतो. त्याच्यामुळे म्हणलं आता ज्यांनी विचारले त्यांचाच अभंग घ्यावा म्हणून हा अभंग निवडला. दोन्ही मृदंगाच्या उपस्थित सर्व टाळकरी मंडळी, विद्यार्थी मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. हे विद्यार्थी मंडळी म्हणजे खऱ्या म्हणजे अर्थानं आपल्या संप्रदायातलं धन आहे महाराज, हे वैभव आहे. आणि आज स्वानंद सुखनिवासी गुरुनामगुरु जोग महाराज असतील, बंकटस्वामी महाराज असतील, मामासाहेब असतील, आमची फडकरी मंडळी असतील की ज्यांनी भजनाची परंपरा समाजामध्ये सातत्यानं तेवढ ठेवली, ती मंडळी आज आनंदी असतील की माझ्या संप्रदायामध्ये एवढ्या ताकदीनं आणि संख्यात्मक दृष्टीनं भजनाची परंपरा पुढची पिढी तेवढ्या ताकदीनं चालू ठेवते. त्यांनाही असा धन्यवाद देतो. चौकदाराला धन्यवाद देतो, विनकऱ्याला धन्यवाद देतो, ज्यांनी मदत केली, अन्नदान केलं त्यांना पण धन्यवाद देतो, ज्यांनी काही नाही केलं जीवन गेले त्यांना पण धन्यवाद देतो. दुसरी गोष्ट असे साऊंड सिस्टीमवाल्याला बी धन्यवाद देतो. बाई किती जरी सुगरण असली पण तवा फुटका असला तर पिठलं नीटनीटकं होत नाही. बेसन का जिरे मोहरी चुलीतच जातात. जिचा तवा नवा आहे मग ते बेसन चांगलं होतं. तसं तुमची साऊंड सिस्टीम चांगली आहे, त्याच्यामुळे वक्त्याचा आवाज लोकांपर्यंत जातो. आणि मीडियाला धन्यवाद देतो. लाईव्हच्या रूपाने तुम्ही सगळ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करतात. जरी इथं 5,000 लोक हजर असतील त्यावेळेला ते 5 नाही 5 लाखापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करताय म्हणून तुम्हालाही धन्यवाद देतो. आयोजकाला धन्यवाद देतो. आणि अभंगाच्या चिंतनाकडे आपल्याला वळायचं आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचे बंधू. तुक्या बंधू म्हणे भावा, ही गोष्ट अभंग कोणाचं आपल्या लक्षात आलं? जगद्गुरु तुकोबारायचे बंधू कान्होबाराय. तुक्या बंधू म्हणे यांचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराजांचे बंधू, बंधू बंधू हा शब्द त्याच वेळेला शोभतो की ज्या वेळेला बंधू बंधूचं अंतकरण एक असतं त्यावेळेला बंधू शब्द असतो. वैकुंठवासी पूज्य कावळे तीर्थ आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार म्हणायचे, हे आमचे भाऊबंद. काय म्हणायचे? हे आमचे कोण आहेत? भाऊबंद. येणं जाणं बंद, बोलणं चालणं बंद, त्याचं नाव भाऊ बंद. परंतु बंधू शब्दाचा अर्थ राम आणि भरत हे दिसायला वेगळे असले तरी असायला एकच. राम आणि लक्ष्मण दिसायला शरीराने वेगळे असले तरी असायला एकच. आपल्या भावाचं ध्येय हेच आपलं ध्येय असं समजून चालणारे ते बंधू असतात. त्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनात त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या जीवनाशी समर्पित झालेलं जीवन, त्यांच्या जीवनाशी एकरूप झालेलं जीवन म्हणजे कान्होबाराय. जिजामाता आहे त्या सगळ्या आहेत पण कान्होबाराय बंधू या नात्याने असे कान्होबाराय या अभंगाच्या द्वारा मागणी मागतात. ते कोणाला मागतात? आपल्याकडे काय असतं बघा, विद्यार्थी शाळेत शिकायला गेल्यानंतर गुरुजी त्याला गृहपाठ सांगतात. वर्गपाठ वर्गात करायला लिहायचं असतं त्याला करायचं, त्याला वर्गपाठ. आणि घरी लिहून आणायचं असतं त्याला काय म्हणतात? त्याला गृहपाठ म्हणतात. मग गृहपाठ करायचं म्हणजे काय करायचं की गुरुजींनी शिकवलेला जो धडा असतो त्या धड्याच्या खाली प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाची उत्तरं लिहून आणायची असतात. गृहपाठ काय लिहून आणायचं असतं? शिकवलेल्या धड्यातला आशय विद्यार्थ्याला किती आकलन झालेलं आहे, किती आत्मसात झालेला आहे, ती गोष्ट त्याला किती कळलेली आहे, समजलेली आहे, उमगलेली आहे, ही गोष्ट गृहपाठाच्या तपासण्यात म्हणजे गृहपाठ लिहून आणण्यात तपासण्यात गुरुजीच्या लक्षात येत असतं. मग तो मुलगा घरी गेल्यानंतर 2दा-3दा धडा वाचतो आणि वाचल्यानंतर आता धडा म्हणायचा सोय राहिला नाही, लेसन
काय म्हणे सोय झाली. इतके इंग्रजी शब्द आता माणसं वापरायला लागलेली आहेत की प्रश्नच नाही मला. बस सर्वसामान्य माणसाला शहरात आल्यानंतर तर ओळखायलाच येत नाही. ते म्हणते स्टँडवर या, ऑटो करा, रूमवर या, राईस करून रिटर्न जा, राईस खाऊन रिटर्न जा. ह्याच्यात कुठं मराठी शब्दाचा साक्षात्कार आहे. इंग्रजीला माझा विरोध नाही, लक्षात बघा. इंग्रजी असावी, जगाच्या स्पर्धेत आपण त्याच्याशिवाय टिकणार नाही हे नक्की आहे. परंतु एखाद्या मुस्लिम बांधवाचं घर एका खेड्यात असतं, राजपूत बांधवाचं घर एका खेड्यात असतं, पण ते काय करतं, गावभर मराठी बोलतं, पण घराच्या आत पाऊल टाकला, खाना पकाया की नाही, बच्चे मदरसे में गए की नाही, म्हणजे ते घराच्या आत पाऊल टाकला की ते बांधिलकी ठेवतं की आपल्याला मातृभाषेत बोलायचं आहे. आता मारवाडी भाषा, अनेकाची वेगवेगळी भाषा आहे, त्याच्या घरात ते बोलतात, ते बांधिलकी ठेवतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या लेकराला हिंदी शिकवण्यासाठी कुठं क्लास लावायची गरज लागत नाही, ते बांधिलकी पाहतात. तसं आपण इंग्रजी भाषेचा वापर जरूर करावा, किमान आपल्या बोली भाषेत तरी मराठी शब्द वापरावेत. लक्षात ठेवा, हे जर केलं तर मराठी भाषेला दुष्काळ येणार नाही. ज्या ज्ञानोबरांनी डोक्यावर हात ठेवल्यानंतर रेडा वेद बोलतो, त्या ज्ञानोबराला जगद्गुरु शंकराचार्यांचे आपण गीता भाष्य केलं, गीतेवर भाष्य केलं, अनेक भाष्य केलं. तशा पद्धतीचे संस्कृतमध्ये काय मौलीला ज्ञानेश्वरी लिहिता आली नसती का? पण मौलींच्या मनात इच्छा होती या मराठीच्या नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ व्हावा आणि म्हणून मराठी संस्कृताची भाषा संस्कृत भाषेत असलेली गीता किंवा संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केलीशे मराठी गीता देवी. माऊलीला केवढा मोठा स्वाभिमान. मला वाटतं माऊलीच्या मनामध्ये, ज्ञानोबराच्या मनामध्ये जर हा मराठीचा स्वाभिमान राहिला नसता तर स्वाभिमान असा काय सर्वसामान्य माणसाला अध्यात्माच्या दरवाज्यात पोचता आलं नसतं. हे माऊलीचे आपल्यावर उपकार आहेत, लक्षात ठेवा. आणि एक नाही, दोन नाही, 56 भाषेला बरोबर घेतलं कोणी? माऊलीने. 56 भाषेचा केलाचे गौरव भवानी नाव उभारी, भवानी नाव उभारी. 56 भाषेचा केलाचे गौरव भवानी नाव उभारी, भवानी नाव उभारी. 56 भाषेचा केलासे गौरव भवानी नाव उभारिले. 56 भाषा. आता या मुद्द्यावर जास्त वेळ जाऊ नये म्हणून मी गुरु माऊली संतांच्या कृपेने पटकन आपल्या मूळ विषयाकडे येतोय. फक्त भाषेबद्दल बोलतोय, पण जाता जाता एक वाक्य उच्चारतो. भाषिक आघाडीचं इतक्या संख्येचं सरकार निर्माण करणं आणि टिकवणं हे फक्त ज्ञानोबरांनीच करावं. 56 भाषेला एकत्र करून ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या रूपाने ही आध्यात्मिक सत्ता, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जगात टिकत राहील. नवे नवे जोपर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत जगात चंद्र सूर्य राहतील. ही भाषिक आघाडी ज्ञानोबरांनी केलेली आहे. आणि गंमत अशी आहे की ज्या ज्ञानोबराला डोक्यावर हात रेड्याच्या ठेवल्यावर रेडा वेद बोलू शकतो, त्या ज्ञानोबरांनी किती सामान्य शब्द वापरले आहे की नाही? किती साबण. मग अपेक्षित आपुले सांगितले पुसिले, जेणे बोधले अंतकरण संकल्पाने. पुसणे हा शब्द निवळ खेड्यात
आवसन पुन्हा म्हणणारा माणूस म्हणजे लय खेडवळ. पण ज्ञानोबरांनी त्याला बी जवळ घेतलं. मग पुण्यवेहुनी जैसे शशिबिंब दिशे दिशे हरपत आवसे नाहीची वय. आवस आणि पुनो या शब्दाला जवळ घेऊन अगदी कितीही ग्राम्य भागातला माणूस असला तरी त्याला वाटलं पाहिजे माझ्याही बोलीभाषेचं प्रातिनिधित्व त्याच्यात आहे. आणि उच्चातली उच्च MA झालेल्या मराठीच्या विद्यार्थ्याला सांगायचं की तू 10व्या अध्यायातलं आणि 18व्या अध्यायातल्या माऊलीच्या 10 ओव्या शुद्ध वाचून दाखव, तुला बक्षीस. म्हणजे साहित्य प्रचुरपणाही तेवढाच आहे आणि सामान्य माणसाचं प्रतिनिधित्वही तेवढंच आहे. 56 भाषेचं प्रतिनिधित्व तेवढं आहे. असे माऊली ज्ञानोबा आपण चिंतन करत आहोत की भाषा काय असते. तर ते गृहपाठ करायला सांगतात, इथंच होतं ना आपण. मग त्याने वाचायचं आणि वाचल्यानंतर काय करायचं, प्रश्न वाचायचे आणि उत्तर शोधायचं. मग विद्यार्थी रात्री 2-4 वेळा धडा वाचतो आणि प्रश्न वाचतो आणि प्रश्न वाचल्यानंतर उत्तर शोधतो की ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय. मग अभ्यासू विद्यार्थ्याच्या लक्षात येतं की 3ऱ्या पॅरेग्राफच्या 2ऱ्या वळीपासून 9व्या वळीपर्यंत पहिल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे प्रश्न जे खाली आहे उत्तर तिथंच आहे. 2ऱ्या प्रश्नाचं उत्तर 4थ्या पॅरेग्राफच्या 7व्या वळीपासून 11व्या वळी. असं खून करून टाकतं की लिहितं. आम्ही त्याच्यातूनच आलेलो आहोत. म्हणजे खाली प्रश्न असतो आणि उत्तर तिथेच असतं. तसं कानोबराय या अभंगामध्ये कोणाला मागतात असं आपल्याला वाटलं तर उत्तर अभंगातच आहे. तुखया बंधू म्हणे भावा, तुखया बंधू म्हणे भावा, तुखया बंधू म्हणे भावा, तुखया बंधू म्हणे भावा. मदनिलो भावे देवा, मदनिलो भावे देवा, देवा देवा आलो दान मागायाचं, आलो दान मागायाचं. अभंग कोणाचा आहे, कानोबरायाचा अभंग आहे. तुकया बंधू. मग ते कोणाकडे आलेले आहे की नाही, कोणाकडे आलेले लक्षात येतं आला. तुकया बंधू म्हणे भावा मज निर्वावे देवा. हे देवा संस्कृतमध्ये संबोधन आहे की नाही. प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी सप्तमी अष्टमी नाही, संबोधन आहे. पंचांगातली पंचमी वेगळी आणि व्याकरणातली पंचमी वेगळी. म्हणजे देवोपा एकादशी कधी आहे. मग जर संस्कृतमधली पंचमी सप्तमी एकादशी पाहायला गेली तर ती सापडणार नाही. आलं लक्षात. ही व्याकरणातली प्रथमेची सप्तमी वेगळी आणि पंचांगातली पौर्णिमेपर्यंतच्या तिथी वेगळ्या आहे. इथं अष्टमीनं म्हणता संबोधन. हे देवा कानोबर. आता लक्ष आपण डोळ्यासमोर ठेवायचं की पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे आणि कानोबराय तिथे गेले ते. हे देवा मी आलोय. काही लोक देण्यासाठी येतात, काही लोक मागण्यासाठी येतात. हे का नाही येणं. तुम्ही कसं काय येणं केलं. हो आलो. तुमचा मुलगा 12वीला पास झाला, महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकात झाला. खूप बरं वाटलं. आपल्या शाळेतला, आपल्या भागातला, आपल्या काय नात्यातला जी काय त्याचा संबंध असेल ती बरं वाटलं. पण तुमची गरिबी पाहिली की माझ्या लक्षात आले काहीतरी मदत करावी. आम्ही गावात बैठक घेतली आणि सांगितलं खूप गरीब माणूस आहे, मोलमजुरी करून खाणारा माणूस आहे आणि त्याचा मुलगा 12वीला पहिल्या क्रमांकात आला, महाराष्ट्रात पहिला आला. हिची इच्छा पहिल्यापासून आहे मला हृदयरोग तज्ज्ञ व्हायचं आहे आणि मग खर्चासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून 10 लाख रुपये जमवले आणि तुम्हाला देण्यासाठी आलो. कशासाठी आलो. देण्यासाठी. काही लोक देण्यासाठी येतात. ह्याकडे संत मृत्यू लोकात अवतराला आले घेण्यासाठी नाही, देण्यासाठी. कैवल्य कनकाच्या दाना जोवन कडसी थोरा साना दृष्ट्याच्या दर्शना पडाव जो माऊली ज्ञानोबा अमृतानुभवामध्ये वर्णन करतात. देण्यासाठी येतात. आता काही लोक येत
येतात ते मागण्यासाठी येतात. धोंड्याच्या महिन्यामध्ये म्हणजे अधिक मासामध्ये जावाई जो सासरवाडीला जातो ते कशासाठी आज जातो? असं सासरवाडीच्या लोकांना वाटतं का जावाई काहीतरी घेऊन आलेले? जावाई सासरवाडीला जाणार म्हणजे कशासाठी जाणार? मागण्यासाठीच जाणार. सरकारकडे लोक जाणार म्हणजे कशासाठी जाणार? हां, मागण्यासाठी जाणार. आता सरकार सुद्धा आहे देशी तवा देशी आयशात वासाची उदार, काहीतरी टक्केवारी घेतल्याशिवाय देतच नाही. आता मंत्रालयातले कामं अनेक आम्ही मंजूर करून घेतो, आम्हाला कोणी मागत नाही. पण बरेच लोक सांगतात 10% दिले, 5% दिले, 11% दिले. तो भाग वेगळा आहे. पण काही देण्यासाठी येतात तर काही मागण्यासाठी येतात. सासरवाडीला गेला तरी माणूस मागतोच, सरकारकडे गेला तरी मागतोच. अगदी लहान पोरं जरी देवाच्या पाया पडले तरी ते काय म्हणतात? देव बाप्पा खुशाल. म्हणजे मागण्यासाठीच आहे की नाही? त्याच्यात पामराची मागणी वेगळी, विषयीची मागणी वेगळी, जिज्ञासूची मागणी वेगळी, मुक्ताच्या ठिकाणी मागणी राहत नाही. आणि ज्ञानोत्तर भक्तीच्या भक्ती असतं करणाऱ्या भक्ताच्या जीवनातली मागणी वेगळी. जगद्गुरु तुकारामांचे बंधू कान्होबराय या अभंगामध्ये कशासाठी आलो म्हणजे देवाने विचारलं, कान्होबराय तुम्ही आलात पण कशासाठी आलात? आलो दान मागायास, 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 थोर करोनियास. आलो बर का, बोलवलं नाही, आलो. ते बायकांची पद्धत असते बघा, सवासणी जीव घालायचे. काय त्यांना धन्यवाद द्यावा लागेल. लग्न कार्य असले की सगळे सवासणी जेवायला बोलवते. सगळे सवाशी घराशी घरात उपाशीच. जेवण कोणाला? सवासणीला. पण जिला आमंत्रण आहे त्या बाईचं जाणं वेगळं, चालणं वेगळं. तीनदा त्याने भाग हॅलो पिंट्याची आई, अलीकडे नावानं हाक मारित नाही. कोणाची आई? पिंट्याची आई, ज्योतीची आई. लवकरात लवकर निघा, थोडं बिजी आहे आजचं शेड्यूल माझं, बिजी आहे. काय नाही, घरातच पोहे करून खात असते पण शेड्यूल बिजी आहे माझं. म्हणजे हां जरा अवघड आहे. मग वाहन पाठवू का, अमकं पाठवू का? ठीक ठीक, मी 10 मिनटं थांबणार आहे बरं का. मी फक्त जेवणार नाही, 2 घास खाणार, 10 मिनिटांना. म्हणजे तिला इतकं लिहून लावावं लागतं. आलं का लक्षात? बोलवल्यावरचं गोष्ट वेगळी आहे. म्हणजे बोलवल्यावर येणं म्हणजे ज्यांनी बोलवलंय त्याला गरज आहे. आणि न आलो याचा अर्थ आम्हाला काय आहे? गरज आहे, आमची अपेक्षा आहे. कान्होबराय म्हणतात आम्हाला बोलवलं नाही, आम्ही आलो. आणि आल्यानंतर कशासाठी आलो? तर दान मागण्यासाठी आलो. आता दान शब्दाचा अर्थ असा आहे, आपण दुकानदाराला 200 रुपये दिले आणि साखर घेतली, ह्याला खरेदी म्हणायचं. आपण साखर घेतली आणि दुकानदाराला म्हणायचं टिपा, ह्याला काय म्हणायचं? ह्याला उधारी म्हणायची.
आपण 10,000चा माल घेतला आणि कधीच पैसे दिले नाही, याला बुडव्या म्हणायचं. परंतु आपण 10 क्विंटल साखर घेतली आणि फक्त पत्रिका समोर टाकली, काल्याचा महाप्रसादात तुमचा सहभाग असावा, दरवर्षी असतो. रुपया दिला नाही, टिपायला लावलं नाही, पुन्हा मागायचं नाही. आता ह्याला काय म्हणायचं? दान. आणि त्याच्या मोबदल्यात काही घ्यायचं नाही बरं का. नाही तर काही लोक द्यायची थोडी गोष्ट, पण त्या माणसाला राबवायचं भरपूर. त्याला वाटलं असतं, त्याला वाटावं की आपण इकडं दुसरीकडं कष्ट करून जर घेतलं असतं तर याच्या फायद्यात पडलं असतं. इतकं राबून घ्यायचं असं नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, दान त्याला म्हणावं की त्याच्याकडून काहीच घ्यायचं नाही. दान सेवा घेतल्या वाचून. दान शब्दाचा उच्चार केला की देणाऱ्यानं ठरवायचं आपल्याला ह्याच्यातून काही मिळणार नाही आणि ह्यांना राबवून घेता येणार नाही. त्याच्यामध्ये सुद्धा बरं का तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये अजून देवाची शंका पडली की दान मागणारामध्ये बरं का भिकारी मागणारा वेगळा आणि श्रीमंत मागणारा वेगळा. भिकारी मागणारा जो असतो ना तो मागण्याच्या इच्छेने आलेला असतो आणि श्रीमंत मागणारा असतो ना तो काहीतरी कपट घेऊन आलेला असतो. आता रावण ज्या वेळेला सीता मातोश्रीकडे मागायला जातो, भिकारी मागणाराला गरज असते म्हणून जातो. रावणाला भीक मागायची गरज होती का? भीक मागायची गरज नव्हती, फक्त भिकेचं सोंग करून सीतेचं हरण करायचं होतं. पण जगद्गुरु तुकोबराय एका ठिकाणी देवाला अगदी ठणकावून सांगतात, देवा ठाकलो से द्वारी, ठाकलो से द्वारी, ठाकलो से द्वारी, उभा याचक भिकारी. म्हणून मी दान मागायला आलो दान मागायास. म्हणजे तुम्ही बोलवल्यानंतर माझी काहीतरी जमेची बाजू असते म्हणून तुम्ही आम्हाला बोलवलं, पण तुम्ही आम्हाला न बोलवता आम्ही आलो म्हणजे आमची काहीच जमेची बाजू नाही, फक्त आमची अपेक्षा मात्र आहे. आलो दान मागायास थोर करून यास. खूप खूप अपेक्षा करून आलो, खूप अपेक्षा. थोर आस करून येणं, आता आपल्या नियोजित वेळेत कीर्तन संपवायचे, पण थोर आस करून याचा अर्थ असा आहे तुम्ही जर नाही दिलं तर माझं संपलं. आता फक्त तुम्हीच एक आधार राहिला. द्रौपदीला भाजीपान मागायला देव आले त्यावेळेला द्रौपदीच्या लक्षात आलं, किंवा द्रौपदीचे ज्यावेळेला वस्त्रहरण होऊ लागलं त्यावेळेला द्रौपदीच्या लक्षात आला आता कोणीही आपल्याला सोडू शकत नाही. आता एकच अपेक्षा आहे भगवान परमात्मा. पण त्या भगवंताला हाक मारताना द्रौपदी कशी हाक मारते? कृष्णा धावर लवकरी,
किंवा कोठी गुंतलासी द्वारकेचा राया वेळ का सखया लावेला. आला का लक्षात? म्हणून याला म्हणायचं थोर आशा करू. आता सगळे पांडव समोर उभा राहिले, भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कोणीही माझ्या या संकटात मला धावून येऊ शकत नाही. याच्यासाठी आता तुझ्याशिवाय मला कोणीही आधार नाही. याला थोर करून या आसमानावर. किंवा सुदामदेव ज्यावेळेला द्वारका नगरीमध्ये जातात, पत्नी सांगते मुलं बाळं अन्न करतायत, जा तुम्ही तुमच्या मित्राला बोला. ज्यावेळेला भगवान परमात्म्याच्या द्वारका नगरीत जातात त्याला बेट द्वारका म्हणतात. अनेक जण आपण जाऊन आलेलो आहोत, आहे की नाही? बेट द्वारका आपण मराठी दृष्टिकोनातून बेट म्हणतो, पण गुजरातमध्ये बेट म्हणजे भेट असा अर्थ होते. सुदामाची आणि कृष्णाची जिथे भेट झाली ती भेट द्वारका. आणि गेले जाताना कसे थोर करुणियास, तसे देवा तुमच्याकडे मी आलोय, खूप आशा व्यक्त करून आलेलो आहे, मिळणारच या भावनेला आलोय. हालू दान मागायास थोर करुणियास. इथं थोडीशी एक शंका आहे. कधी कधी का वाङ्मयामध्ये काय असतं, दोन प्रकारचे विचार प्रवाह दिसतात. मग आपल्यासारख्याच्या लक्षात येत नाही की नेमकं काय आहे. संत मानकोजी बोधले महाराजांच्या कुळातील 9वे पुरुष श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज हे आणि वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ येडशीकर, वैकुंठवासी भगवान येडशीकर हे एका काळातले. बोधले महाराजाचा आणि येडशीकराचा पूर्वीपासून पिढ्यानपिढ्याचा संबंध असल्यामुळे श्रीगुरु रामचंद्र बोधले महाराजांच्या 82 साली पहिली पुण्यतिथी झाली. त्यावेळेला वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ येडशीकर आणि वैकुंठवासी भगवानभाऊ येडशीकर हे दोघंही पहिल्यांदाच तिथे एकत्र आले. दोघांचे 300 टाळकरी 8 दिवस होते आणि भाऊचं कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी वैकुंठवासी विष्णू महाराज कोल्हापूरकरांचं कीर्तन होतं, पण ते येऊ शकले नाही. पद्मश्री शंकर बापूंचं त्या कामात आम्हाला सारखं मार्गदर्शन असायचं. त्यावेळेला त्यांनी भाऊला सांगितलं, भाऊ आता कोल्हापूरकर महाराज उद्या येणार नाही, तुम्हीच कीर्तन करा. तर कीर्तनाला अभंग कोणता घ्यायचा, तर बापूंनी त्यांना सांगितलं म्हणे संतांच्या संगतीबद्दल खूप अभंग आहेत, परंतु संत संगती न करावा वास, एखादा गुणदोषही लांगा. हा अभंग असा कसा वाटतो. मग त्यांनी 2 दिवस त्याच अभंगावर चिंतन केलं. तसं आपण पाहतोय की मागणं हे चुकीचं आहे. हात पसरी जिने दिगत्याचे, आहे की नाही, मागणाऱ्याबद्दल प्रचंड अशा प्रकारची टीका केलेली आहे. पण आता ही सगळी थोड्या मोठ्या माणसांची मंडळी आहे त्या ठिकाणी मी थोडं एक नवीन धाडसाचं वाक्य करतो. आजपर्यंत न मागणारी व्यक्ती पृथ्वीवर जन्माला आली नाही, आज नाही आणि भविष्यात जन्माला येणार नाही. हे वाक्य तुम्हाला पटलेलं नाही, बरोबर आहे? पुन्हा एकदा पुनरुक्तीचा दोष पत्करून सांगतो, आजपर्यंत न मागणारी व्यक्ती या भूतलावर जन्माला आली नाही, आज नाही आणि भविष्यात येणार नाही. ही गोष्ट तुम्हाला पटलेली नाही, बरोबर आहे? आम्ही तर त्यागाची चर्चा खूप करतोय, म्हणजे असे विधान चुकीचं कसं आहे त्याचं कारण सांगतो आपल्याला गुरुमाऊली संतांच्या कृपेने. जुन्या काळामध्ये हे जावई लोक सासरवाडीला लवकर जात नव्हते, खूप उशिरा जायचे. एका बाईनं आपल्या मुलीला सांगितलं, ताई तुझं लग्न होऊन 32 वर्ष झाले, मी लग्नातच जावायला पाहिलं. पहिल्या काळामध्ये सासूच्या समोर जावई येतच नव्हती किंवा जावायच्या समोर सासू येतच नव्हती. मी लहानपणी पाहिले, एक जावाई दिवाळीला आले आणि सासूला भेटायला दर्शनाला गेले, तर त्यावेळेला सासूबाईने पायाखाली असं साडी दाबून धरली होती, असं केलं होतं. ते पहिल्यांदाच आलेले होते आणि जावायला देण्यासाठी 5 रुपयाची नोट अशी केली होती. मी लहान होतो, मी म्हणले आजी असं का करते, असं का करते, म्हणजे होते तुला काय कळतंय. म्हणजे जावायला चेहरासुद्धा दाखवायचा नाही असं होतं आणि जावई येत नसायचे. त्या बाईने सांगितलं मुलीला, ताई लग्न होऊन 32 वर्ष झाले, मी लग्नातच जावायला लांबून पाहिलं, आता मला कमी दिसायला लागले, वाटतं उगं जावायला लांबून का होईना पण डोळे भरून पाहावं. सासूच्या दृष्टीने जावाई म्हणजे सगुण परब्रह्म, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, अलग लक्षात. आणि यावं मग तिने सांगायचं, मुलीनं म्हणायचं, आई म्हणते की यावर्षी दिपोळायला या, दिपोळायला या. ते म्हणजे नंतर बघू, हे नंतर बघू. आता वेगळे, आता माऊलीची ओवी सगळ्यांनी पाठ केली.
जडजोडून वहिलानी सासरवाटीच्या साळवाडीच्या वाटेला आहे की नाही. लग्न झालं की 2-3 दिवसांनाच पोरं मागायला जातात. हे जुनं सांगावं लागत होतं. आता तसं नाही. बायको घेऊनच आई बापाला सांगतात, ही तुमची सून, आता तुमचं करणार आहे खून. लक्षात हा भाग वेगळा. मग असं जुन्या काळात तसं आग्रह केल्यामुळे आले. 2-4 दिवस इकडं जेवण तिकडं जेवण सगळ्या पद्धत झाल्या. आणि निरोप द्यायच्या दिवशी त्या जुन्या काळात ते बोळवून शब्द असायचं बघा. बोळवून म्हणजे मुलीला कपडे, तिच्या लेकराला कपडे, नवऱ्याला पूर्ण कपडे, तिच्या जावा भाव असायच्या त्यांना वारंवार कपडा असायचा. शिदुरी गावभर असायची. 300 घर असली तर 700 शिदुरी द्यायची. शिदुरी वाटणारा ते चोळीचा खण असायचा. हे आता आपण फक्त जुन्या पहिले माणसांनी ठेवायचं. आता काय नाही, आता सगळं पार्सलचा काळ आहे. बस शिदुरी फिदुरीचा काळ आता जवळजवळ संपत आला. असं करायचे. आणि मग जायच्या दिवशी लेकराला कपडे पूर्ण केलेले असायचे. मग आजोबाला लेकराला म्हणजे आजोबा मला बिस्किटचा पुडा द्या, मला बिस्किटचा पुडा द्या म्हणायचं. आणि मुख्य जे जावाई होते ना त्यांना कपडे घालायला लागले की असं तिलक लावायचं. त्यांनी तिलक लावला आणि ती टोपी हातात दिली की त्यांनी बोट पुढं करायचं. आता बोट पुढं केलं म्हणजे नकुरडं झालं म्हणून केलं का नका काढायचे म्हणून केलं. आता तात्याला आम्हाला माहीत नाही बोट का पुढं करायचं, पण तुम्हाला माहिती बोट कशामुळे पुढं करायचं. कशामुळे पुढं करायचं बोट? अंगठीसाठी. आपल्याला इथंच थोडासा विचार करायचा. लेकरू पण मागतंच आणि जावाई पण मागतोच. लेकरू बुद्धी कमी असल्यामुळे फक्त बिस्किटावर खुश होतं. जावायला बुद्धी चांगली असल्यामुळे तो सोन्याची अंगठी मागतो. त्या पद्धतीने संसारी जीव देवाच्याकडे संसारात नश्वर गोष्टी मागतात. संत साधू आणि देवसुद्धा मागतो ते परमार्थातलं मागतो. लक्षात, परमार्थातलं मागतो. काय मागतो? साधकही देवाला मागतात. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. देवही मागतो. द्रौपदीला भाजीपान मागतो. सुदाम देवाला मुष्टीवर पोहे मागतो. देव पण मागतो आणि संत पण देवाला मागतात. संत देवाला काय मागतात? तो कामने तुझी न लगे दसोडी, कामने तुझी न लगे दसोडी, तो कामने तुझी न लगे दसोडी, पर्याय आवडी दर्शनाची, पर्याय आवडी दर्शनाची, तुझी न लगे सोडी परी आहे आवडी दर्शनाची. देवाकडं काही मागत नाहीत संत. गाथ्यात काही असे अभंग आहेत महाराज की देवाला सुद्धा डोकं चालवायला लावलं. चित्त घेऊन या आम्हा काय देशी, देवा आमचं चित्त घेऊन तू आम्हाला देतोच काय, आहेच काय तुझ्याजवळ द्यायला. बघा, देवासाठी त्याग केल्यानंतर बोलण्याची ताकद तेवढी असते. लक्षात. जी लग्न करून आली ती म्हणते तशी मागे लागून आली नाही मी, कळलं का. आणि बाकीच्याचा विषय वेगळा मी कीर्तनात मांडत नाही. हक्क देवा तुझं आम्हाला दसोडी नको, तुझं काही सुद्धा नको. अरे आमचं चित्त घेऊन तू काय देणार आहेच काय तुझ्याजवळ. मोक्ष तर आमचं स्वरूप आहे. आहेच काय तुझ्याजवळ देवाला द्यायला. आपण पण विचार करायचा आहे. आता एक तर गोष्ट आता लक्षात आलं ना, न मागणारा जन्माला आला नाही, आज नाही आणि भविष्यात असणार नाही. माणसं साधक तर सोडाच, संतही मागतात आणि देवही भक्ताकडे मागतो. एकदा असं झालं, भक्त प्रल्हादाला
देवाने विचारलं तू काहीतरी मला माग. मग भक्त प्रल्हादानं सांगितलं देवा काही मागणी आम्हाला, आम्ही काय मागणार नाही, तुला काही मागणार नाही. भगवंतानी म्हणले तू मागणार नाही तर मी तुला मागतो, देणार का नाही? म्हणजे तुम्ही मागितल्यावर आम्ही देणारच. आता तुम्ही मागितलं द्यायचं, मग कुणाला द्यायचं? सांगून बाळ कुठून दिलं, मयूरध्वज राजाने शरीर करवतून दिलं. आता अनेक पुराणात उदाहरण आहेत, कुणी कुणी काय दिलं, आम्हाला द्यान काम आहे, तुला काय मागायचे ती माग. म्हणले सोड संकल्प, मी मागितल्यावर देतो. म्हणजे सोडला संकल्प. मग देवाने सांगितलं प्रल्हादा मी तुला एक मागतो की तू मला मागावं, हीच माझी मागणी. आणि तू आता संकल्प सोडलाच, हां तुला मागं सरकता येणार नाही. आता हे बघा, ज्याच्या त्याच्या खोडी ज्याची त्याला माहिती असते. नवऱ्याची खोड कोणाला माहिती असते? हां पत्नीला. गुरुची खोड कोणाला माहिती असते? शिष्याला. आपल्या नेत्याची खोड कोणाला माहिती असते? कार्यकर्त्याला. कधी कधी खोड बी मोडू शकतो. गुरुची खोड शिष्याला माहिती असते. एक गुरु एका शिष्याच्या घरी गेले, पूजा करायला लागले, तर शिष्याला शाल पांघरायला दिली होती. ती शाल एकदम भारी शाल होती. पूजा करता करता गुरुच्या अंगात आलं शाल जोडी, शाल जोडी, शाल जोडी, शाल जोडी. शिष्याच्या लक्षात आलं हे 500 रुपयाची शाल जोडी गुरु महाराज आणायच्या नादात. मग गुरु शिष्यानं सुरू केलं तिकडे पूजा म्हणून गोहोडी 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 गोहोडी. गुरुच्या लक्षात आलं 500 रुपयाची शाल मिळेल पण 5 लाखाची गोडी जाईल. त्याच्यापेक्षा त्यांनी सुरू केलं तुझी तुला, माझी मला, तुझी तुला. ज्याची खोड त्याला माहिती असते. गाता भजन झालं, 10-15 टाळकरी सगळेजण गेलो. ते बाई म्हणल्या रोजच गोड गोड खायला आमच्याकडे या, पिठलं भाकरी करते. 10-15 जण आम्ही गेलो तिथे. त्यांचा नवरा बाहेरून आला. बाहेरून आल्यानंतर त्याने पाहिले. ते म्हणला हे कशाला गचपान आणले? हे मराठवाड्याचा शब्द बरं का. गचपान म्हणजे ज्याचा कसलाच उपयोग नाही, अशा फक्त थंडीत तापायसाठी असते, त्याला गचपान म्हणते. हे गचपान कशाला आपल्या घरी आणलं? आम्ही म्हणलं काय आपल्याला काही मिळत नाही का? बाईनं आग्रह केलं म्हणून आलं. ते मध्ये गेलं तर करीत मध्ये गेलं. काय झालं कोणाला माहिती. त्याला आमच्या बरोबर जेवलं, जेवण केलं. प्रत्येक टाळक्याला एक उपकरण दिलं आणि 100-100 रुपये दिले प्रत्येक टाळकऱ्याला. असं कीर्तनात सांगावं लागतं, म्हणजे एखाद्याच्या मनात आलं तर घडत असतं. दिले आणि ते जेवलं, निघून गेलं. निघून गेल्यानंतर विचारलं, आम्ही म्हणलं ताई अहो आल्यानंतर ते असं बोलले आणि आता तर एवढं कसं सगळ्याला दर्शन करून गेले. म्हणले महाराज मंडळी आमच्या घरी येत जा का? ते म्हणले महाराज कसं आहे आमच्या गड्याला, कोणाला? ही मिसेस आपलं मिस्टर फिस्टर उगा 1-2 वर्ष आहे महाराज, कोणा नाही आमच्या गड्याला. ते म्हणतात तीर्थयात्रेला दोघांनी मिळून जावं, चांगलं असतं, घडतं. मी विचार केला कसं काय घडत आहे. मला ते एका दिवशी झोपच आली नाही ताट्यात. म्हणजे नवरा बायको तीर्थयात्रेला आल्यावर त्यांना घडतं, आपलं तर आयुष्य वायाच जाणार, आपली जोडीच नाही जात तुमच्या काय उपयोग. मग माझ्या लक्षात आलं घडतं म्हणजे काय. नवरा बायको जर तीर्थयात्रेला गेले तर ह्याचे कपडे धुवायला ती आहे आणि तिचा बोचका वागवायला ही आहे, हे घडतं तीर्थयात्रेला गेले. आता कोणाला करायचे तुमची तुम्ही ठरवा. सांगायचं कारण या ठिकाणी असं आहे. मग तुम्ही सांगा रेल्वेत बॅगा घेऊन कोण चढतं? ह्योच चढतो का नाही? आणि आई ते लाडू चिवडा रेल्वेत खायला कोण देतात? ती. म्हणजे ह्याच्या व्यवस्थेला ती आहे आणि तिचे बोचके उचलायला हे आहे. असं तीर्थयात्रे केल्यावर घडतं, ज्याला घडतं ते घडू बापड. सांगायचं कारण आहे आत विचार, ज्याची त्याला खोड माहिती असते. त्या बाईनी सांगितलं ह्याच्यातलं कारण एक म्हणले आमच्या नवऱ्याला आवडतं शिकरण आवडतं म्हणले. आणि एकदा का शिकरण खाऊ घातलं तुम्ही घर धुवून द्या, ती काहीच म्हणत नाही. म्हणजे ज्याच्या त्याच्या नवऱ्याची खोड कोणाला माहिती असते? कोणाला माहिती असते? ज्याच्या त्याच्या बायकोला माहिती असते. म्हणून तर इतके आयुष्यभर नवरा कसा वागवावा ते बरोबर वागवित असतात. आलं का लक्षात? तसं देवाची खोड कोणाला माहिती? भक्ताला माहिती. ते म्हणले आता प्रल्हादा तू शब्द दिला ना, मी मागायचं तू द्यायचं. दिला शब्द म्हणले, मग माझं एकच मागणी तू मला मागावं. मग म्हणले तुम्ही मला म्हणलातच, कारण ज्याला त्याला कसं एकमेकाला वागवायची ती माहिती असते. तुम्ही म्हणलातच तर देवा मी मागतोच. आलं का लक्षात? आयुष्यात काही मागायची इच्छा मला होऊ नये हीच माझी मागणी. काय सांगितलं? आयुष्यात मला काहीच मागायची इच्छा होऊ नये हीच माझी मागणी. मग देव देणार काय?
भक्त प्रल्हाद तुकोबऱ्या म्हणतात आम्हाला काय देणार आहे देवा तू? त्याचं एक कारण आहे, देवाने सांगितलं माझ्या दुकानात 2 माल महत्वाचे. संसारी जीवाशी तर पैसा पाहिजे, त्याला पैसा, कारण तेवढं केल्याशिवाय ही कसं असतंय, LICचे एजंट असतात ना, ते पिगमीशिवाय LIC चालत नाही, आहे की नाही? पिगमीला व्याज नसतं. तसं भक्ती मार्गाचा सगळा जर संख्यात्मक ठेवायचा असला तर हे पिगमी असली पाहिजे. सगळ्या साधू संतांनी मान्य केलेले, कोणकोणत्या आशेनं, कोणाला पुत्राच्या आशेनं, कोणाला कशाचं आशेनं, हे पिगमीचे खातेदार आहे. परंतु साधकाला काय अपेक्षित आहे आणि ज्ञानोत्तर भक्ताला आपण काय देऊ शकतो, तर भगवंतानी सांगितलं या दोघांसाठी माझ्या दुकानात माल आहे. म्हणजे दोघांसाठी 2 प्रकारचे. तया माझ्या सायुज्याची चाड तरी त्याची पूर्वी कोड आणि सेवा म्हणती आड तरी प्रेम सोये. माझ्या मोक्षाची गरज असेल तर त्या साधकाला अधिकार प्राप्त झाले. अहो अर्जुनाचे पंथी, है की नाही? परिश्रया योग्य होती तेही कृपा करून संती अवधान द्यावे. आणि अर्जुनाच्या पात्रतेचे असतील तर त्या साधकाला मी मोक्ष देतो. पण मोक्षाला ओलांडून पुढे गेलेले असतात त्यांना पाहिजे असतं भक्तीचं लागणारं ज्ञानोत्तर प्रेम. मग जगद्गुरु तुकाराम महाराजाचे बंधू कानोबा आहे या अभंगामध्ये देवापुढे मागतात. काय मागतात तो? करोनी ओचित, करोनी ओचित, करोनी ओचित, प्रेमगाली हृदयात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे बंधू कानोबा आहे. आपलं उपास्य दैवत पांडुरंग परमात्मा आणि जगद्गुरु तुकोबरायचं जीवनाचं ध्येय असणाऱ्या पांडुरंगाकडे कानोबराय मागतात. काय मागतात तर मागण्याचा विषय आहे प्रेम. आणि केवळ प्रेम द्या असं मागत नाही, ते प्रेम धारण करण्यासाठी लागणारी पात्रता द्या आणि ते प्रेम मला प्राप्त करून द्या, म्हणजे हृदयात ठेवा. आणि हे प्रेम देत जरी मिळालं तरी परंतु त्या प्रेमाला प्रतिबंध असणारं चित्त आहे, त्या चित्तात ते प्रतिबंध गेले पाहिजेत अशा रीतीची हे मागणी करतात. आणि त्या सगळ्याला लागणारा जो भक्तिभाव आहे, या भक्तिभावाला माझं जीवन समर्पित व्हावं अशा प्रकारची मागणी कानोबराय करतात. त्याचं चिंतन आपण उरलेल्या वेळामध्ये करू. पण जी लक्ष्मण रेषा घालून दिली 11:30ची, त्याच्यात आपण सेवा संपवणं काय महत्त्वाचं असते. खूप मोठी मंडळी, एरवी परीक्षा गृहपाठ लिहिताना वेळ का लागाना, पण ज्यावेळेला परीक्षा असते त्यावेळेला मात्र पेपर वेळेत लिहावा लागतो. आणि त्यातसुद्धा जरा गार्डिंगला चिप जर लूज असतील तर जमतं, पण गार्डिंगला चिप जर कडक असतील तर मग मात्र कमी वेळेत उत्तरं लिहायची, अचूक वेळेत लिहायची. आता तात्यासारखे परीक्षेसाठी कडक आमचे चीफ कंडक्टर आहेत, त्याच्यामुळे आज वेळेत पेपर सोडला पाहिजे एवढी विनंती करू. विठोबा भजन होईल. उरलेल्या शंकेचं चिंतन 11:30च्या वेळेपर्यंत केलं जाईल. विठोबा
करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करोनिया आस. आपण या अभंगाचं चिंतन साधू संतांच्या सद्गुरूच्या कृपेने तुम्हा देवरूप श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व गुणीजन मंडळी, महाराज मंडळी, तात्यासारखे, प्रकाश महाराजांसारखे सगळे आदरणीय भीष्माचार्य यांच्या उपस्थितीमध्ये चिंतन करत असताना आपण एका मुद्द्यापणे आलेलो आहोत की आता मागणारे कोण आहेत? फक्त मागण्याची पद्धती वेगळी आहे. संसारी जीव नश्वर वस्तू मागत असतो आणि आध्यात्मिक क्षेत्रातली मंडळी शाश्वत मागत असते. एक संन्यासी वैकुंठवासी पूज्य काव्यतीर्थ आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार यांनी हाजरी धर्मशाळेमध्ये सांगितलेला दृष्टांत मला आठवला म्हणून सांगतो. आणि नेहमी करता ज्यांच्याकडून 4 अक्षर आपण ऐकले ते सांगताना त्यांचं नाव घेत जावं. आशीर्वाद असतं महाराज. काय असतं? आशीर्वाद असतं. आशीर्वाद असतो त्याच्या पाठीशी. माझ्या आयुष्यात कधी मी वैकुंठवासी दुंडा महाराज, वैकुंठवासी शंकर महाराज, खंदारकर महाराज आणि जी मंडळी यांचं ऐकलं त्यांचा दृष्टांत सांगताना मी त्यांचं नाव घेत असतो. आशीर्वाद असतो आपल्याला. असो, या पद्धतीने एक संन्यासी मंदिरात आणि दुसरा एक माणूस लंगोटे लावून मंदिरात बसलेला आणि दुसरा एक माणूस तिथून रोज बूट घालून जायचा पण देवाच्या पाया पडत नसतो. एके दिवशी ते संन्यासी उठले आणि देवाच्या पायात न पडणारा आटोनी वेटोनी बांडीला मुंडासा फिरतसे म्हैसा जना माझी असा अतिशय अहंकारी अध्यात्म देवधर्माला न मानणारे, साधू संताला न मानणारा माणूस रोज जायचे. एके दिवशी त्या साधूच्या मनात काय आलं की गेले आणि त्याच्या पायाच पडले. ते म्हणजे महाराज असं उलटं कसं झालं? तुमचा एवढा त्याग, तुम्ही आमच्या पाया पडत नाही. म्हणजे त्यागामध्ये माझ्यापेक्षा तो मोठा आहेच का? मी नश्वर संसार सोडला आणि शाश्वत परमात्मा धरलाय आणि तू मात्र शाश्वत परमात्मा सोडला आणि नश्वर संसार धरलाय. मग माझ्यापेक्षा तूच त्यागी मोठा. अलग लक्षात, माझ्यापेक्षा काय? तोच त्यागी मोठा. गंमत अशी असते की त्याग नश्वर संसाराचा त्याग हे परमार्थिक माणसं करतात. नाशिवंत देता ब्रह्म येते हाता ऐशी ज्याची कथा पुराणात. पण संसारी माणसं शाश्वत परमात्म्याला सोडतात आणि नाशिवंत संसार धरतात. त्याग कोणाचा मोठा? खरं लक्षात. म्हणजे हे त्यागी म्हणून त्यांच्या पाया पडायचं नाही. याचा अर्थ व्यवहारात त्यांची गफलत किती होती, किती नुकसान करून घेतोय आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत. प्रेम मागतात. ही मागणी कोणाची असेल? ज्ञानोत्तर भक्ताची मागणी. ज्ञानोत्तर भक्ताला प्रेम पाहिजे. कारण भक्ती प्रेमाशिवाय, प्रेम असल्याशिवाय भक्ती होत नाही. तर ज्ञानी माणूस मोक्षातच थांबतो. मोक्षानंतर भक्ती करण्यासाठी त्याला भक्ती प्रेम लागतं आणि ते भक्ती प्रेम देवाशिवाय दुसरी कुठेही मिळत नाही. मग अशी आपण म्हणून गेलो, तया माझ्या साविजाची चाड तेची पूर्वी कोड सेवा म्हणती आड तरी प्रेम असवे. जर माझी सेवा पाहिजे असेल तर त्याला प्रेम देतो आणि प्रेम भक्तिप्रेम असल्याशिवाय हे होत नाही. आणि भक्तिप्रेम असेल तर मोक्षपद तुच्छ केले या कारणी आम्हा जन्म घेणे योगायोगी विटे आई से सुख नवे भक्ती रस सेवावे असं पुढत पुढती. नुसतं शाश्वत परमात्माच नाही, त्याच्यासाठी एक जन्मच नाही की ही नाही जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावा एवढंच नाही, उपजून या पुढती येऊ आणि काला खाऊ दैवात पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा भक्ती करू, पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा भक्ती करू. कारण त्या भक्तीचं लागणारं प्रेम आहे. आता हे प्रेम जर घ्यायचं झालं तर तुकाराम महाराज आपल्या कानोबाराने या ठिकाणी एक उचित शब्द वापरलाय. करुणी उचित. पात्रता महत्वाची आहे. काय महत्वाची? पात्रता. आता मुलं मिलिटरीत भरती झाली, पोलीसमध्ये भरती झाली, लगेच त्यांना पाठवतात का? त्यांना ट्रेनिंग असते. म्हणजे त्यांना अगोदर पात्र करायचं. काय करायचं अगोदर? पात्र. आता MPC UPCच्या परीक्षा पोरं देतात. म्हणजे काय करायचं? जर ह्यानं कुठंतरी क्लास 1 क्लास 2 असं नेमलं तर ते चालवण्याची त्यांच्यात काय करून देणं आहे? हां, ते पात्रता आहे. ते पात्रता असल्याशिवाय जमत नाही. म्हणून उचित पात्र करून देणे, त्या अधिकाराचं करून देणे.
कानोबराय म्हणतात मला उचित करा. साध्या साध्या गोष्टी. एका तहसीलदाराला ते रेशनचं दुकान चालवणाऱ्याने काय केलं, काही किती पैसे द्यायचे पण एक तांदळाचा कट्टा असा लागला एकदम चांगल्या पद्धतीचा. तेवढाच बाजूला काढायचं सांगितलं, साहेब तुमच्याकडे 10 किलो तांदूळ देतो आणि माझ्या घरी बाकीचे वापरतो. म्हणलं ठीक आहे. साहेबांना घरी तांदूळ दिले, बायकोला सांगितलं तांदूळ चांगले भात करून ठेव. ह्याने सांगितलं चपराशाचे, त्याने बायकोने चपराशाला दिलं. पण चपराशाच्या बायकोने काय केलं होतं की तांदळातले खडे काढले होते आणि भात केला. आणि तहसीलदारच्या बायकोला वाटलं असतं अडाणी बायकासुद्धा खडे काढतात, आम्ही शिकलेल्या बायकांनी खडे काढून काय उपयोग आहे. वैकुंठाशी पूज्य जगन्नाथांना म्हणायचे की अशिक्षित लोक जे करत नाहीत ते करणं म्हणजे शिकलेले शिक्षण आहे. अशिक्षित लोक हरिपाठ म्हणतात, मग शिकून हरिपाठ म्हणून उपयोग काय आहे. अशिक्षित लोक बसून जेवतात, मग शिकलेल्या लोकांनी बसून उपयोग काय, मग उभ्याने जेवायचं. अलग लक्षात पात्र केलं पाहिजे. मग त्यांनी तहसीलदारच्या पत्नीने भात केला, डायनिंग टेबलवर ठेवलं, चांदीचं ताट, त्याच्यात पुन्हा सोन्याची वाटी, लोणकडं तूप. आणि चपराशाची जी बायको होती त्यानं बसायला पोतं टाकलं जर्मनच्या ताटामध्ये, जर्मनच्या पातेल्यात केलेला भात वाढला, त्यानं पोट भरून खाल्ला. पण तहसीलदार पुढे जे ताट आलं त्यांनी एकच घास तोंडात टाकला आणि ताटले फेकून दिली. का? त्याचं कारण आहे चपराशाच्या बायकोने तांदळातले खडे काढले होते आणि तहसीलदारच्या बायकोने खडे काढले नव्हते. खडे न काढल्यामुळे तो भात खाण्यासारखा राहिला नाही आणि ह्यानं खडे काढल्यामुळे तो भात मात्र त्यानं पातेलच चाटून काढलं. याला पात्र आहे. तर ह्याच्यापेक्षा सोपा दृष्टांत सांगत नाही. पात्र करणे. जगद्गुरु तुकोबरायचे बंधू कानोबराय म्हणतात मला उचित करा. मग काय उचित करायचे देवा हे मला कळत नाही. काय हे मला कळत नाही. कळतं कोणाला? एक बाई बाजारात गेली, गरीबाची बाई होती. बाजारात गेल्यानंतर बाजारातून परत येताना त्या शेंगाचा ढीग होता तिथं. ते मुलगा म्हणला आई मला शेंगा घे. आई रडायला लागली. आता काय माझ्याकडे ATM कार्ड नाही, गरीबात काय असणार आहे, ऑनलाईन कोणाला मागवायला मला त्यातलं काय कळत नाही, पैसे नाहीत, काही नाही, दिवस मावळा आहे, ओळखीचे लोक सगळे निघून गेलेले आहेत, काय करावं. आणि का मुलगा तर मागायला रडायला, आई मला ते शेंगाच पाहिजेत गाड्यावरच्या, मला शेंगाच पाहिजे. त्या गाड्यावरच्या बाईनं बघितलं, त्यांनी सांगितलं बाई घ्या की. बाई पैसे माझ्याकडे नाहीत, जाऊ द्या, तुमचे लेकरू काय माझे लेकरू काय वेगळे काय, आलं का लक्षात? हां घ्या तुमच्या हातानं. आई पोराला म्हणते घे तू शेंगा. नको नको तुझ्या अगे पैसे द्यायचे नाहीत, ती मावशी फुकट द्यायली, घे शेंगा. घेतले घेणार ते आई तुझ्या हाताने घे, आई तुझ्या हाताने घे. शेवटी नाविलाज झाला. 10 मिनटं राहिले, तेव्हा तिला किती मिनटं राहिले कोणाला माहिती. नाविलाज झाला आणि त्यामुळे तिने हातात असं शेंगा घेतल्या आणि मुलाकडे दिले. दिल्यानंतर मुलाला सांगितलं तू का घेतले नाही. आई तुला कळतं का माझा हात लहान, माझ्या हातात किती शेंगा आल्या असते आई, पण तुझा हात मोठा आहे त्याच्यामुळे वरचा खिसा भरला, खालचा खिसा भरला आणि हातात शेंगा राहिल्या. आई तुझा हात मोठा आहे. तसं कानोबाला म्हणतात अनादी कालापासून जीव विषय भोगत आलेला आहे. त्याला काय कारण आहे? मनुष्य द्यायला आल्यानंतर आपली कल्याण कशात आहे, आपली पात्रता काय आहे, उचित काय हे आम्हाला नाही कळत. कानोबराला माहीत आहे जडभरत राजा शेवटी हरिणी गर्भाला जावं लागेल, हरिणाचं काय होईल म्हणून. मोठमोठ्या लोकांची पशपत झाली. 60,000 वर्षे लोखंडाचं पीठ काढलेल्या, हां आता कशाचं सगळ्यात जुन्या लोकांचं काढू मी. हां म्हणे मोठ्या मोठ्याची आपल्या खेड्यात म्हणे बडे बडे गेले वाहत आणि झिंजुरीत म्हणतो माझी काय वाट. वैकुंठ असे पूज्य वक्ते महाराज तसा माणूस होणे नाही महाराज. बस अभ्यासाची बी चाकोरी तेवढीच आणि भीड पाडच नाही. फेटा पगलात घातला आणि एकदा बोलायला लागले ना कोणी बी जागीरदार असो कमी नाही ठेवणार. ती पताका आपल्या तात्यांनी सांभाळी मारत नाही तर पुन्हा त्यांची तसली मंडळी जण मारत. तुम्ही आम्ही बोट चेपे माणसं आहेत मारत. आपल्याला काय ताकद आहे तेवढी कर्तृत्वात ताकद असली पाहिजे. त्यांनी एकदा दृष्टांत सांगितलं होता की ती म्हणले नदीला पूर आला आणि उंट तिकून आला आणि तिकून आल्यानंतर शिळीने विचारलं उंट दादा ती वराडी भाषा तिकडली बरं का, थाक कुठे, थाक म्हणजे उतार कुठे.
उंट दादा पाण्यातून आलात, उतर कुठे? त्या उंटानं सांगितलं माय घरी जा. मी उंट असून बुडायला लागलो आणि तुझ्या शिळीचा काय विचार करायला लागली? तसं मोठमोठ्या लोकांच्या जीवनामधली फसगत झाली. इंद्रचंद्र को क्या क्या हुआ सबको मालूम आहे जी. आता बस आपल्या वेळेमुळं अलग लक्षात. ह्यांना कळलं नाही. आई संतांना म्हणावं, देवाला म्हणा, देवा आम्हाला कळलं का? तूच ठरव आमचं उचित काय आहे. हेची एक तुम्हा मागण तो मी दाताना ते करा भाव जाणोनी खरा ते करा भाव जाणोनी खरा एक तुम्हा मागतो मी दातारा उचित ते करा भाव जाणून करा. योग्य काय अयोग्य काय? किम कर्म किम कर्मेती कवयत्र मोहिता कवया अपि मोहिता. जिथं ज्ञानोबाला लिहितं जेथे विचारिता विचक्षण गुंपुन ठेले. बाकी आपली काय करणार आहे? त्याच्यापेक्षा देवा तूच ठरव. करोनी उचित आम्हाला पात्र कर आणि काय कर? प्रेम आमच्या हृदयात घाल. आहे का नाही? न पात्र करता जर दिलं तर उपयोग होणार नाही. विश्वरूप दाखवलं अर्जुनाचे तिथं मनोगत ज्ञानोबाने लिहिलेलं आहे. बहिऱ्यापुढे गायन करून उपयोग आहे का काही? आंधळ्यापुढे आरसा दाखवून उपयोग आहे का काही? अगोदर त्याला दृष्टी दिली पाहिजे. विश्वरूप दाखवलंय पण आम्हाला पात्रता दिली नाही. आणि मग भगवंतानी पात्र दिव्यम ददा आम्ही ते चक्षु दिव्य दृष्टी दिली आणि मग अर्जुन विश्वरूप पाहायला लागला. अगोदर पात्र करून ठेवा आणि आम्हाला प्रेम आमच्या हृदयात घाला देवा. एवढीच गोष्ट आहे. काय घाला? प्रेम. प्रेम ही काय चीज आहे? प्रेम त्या भक्तिप्रेम त्याला म्हणावं ज्याच्यात आत्मसमर्पण करण्याची तयारी असावी. म्हणून गोपीला वनभोजनाला बोलवलं, त्यानं नवऱ्यानं नाही जाऊ दिलं, बांधून टाकलं. वैकुंठवासी पूज्य बंकरस्वामी महाराजाचं दृष्टांत वैकुंठवासी पूज्य एकनाथ मला सांगायचे. असं बांधून ठेवलं. नवऱ्याने सांगितलं तुला नाही जाऊ देणार. त्यावेळेला तिनं सांगितलं मी देवा लिंग देह घेऊन त्याच्याकडे निघालेले आहे. आता माझं शरीराचं तू मालक आहेस ना, घाल लोणचं बस चाटीत. आत्मसमर्पण करण्याची आहे त्याला प्रेम म्हणावं. हलक नका. जगाचा विसर असावा. गुरुबा काकाचं लेकरू पायाखाली तेवढं पाहिलं नाही. जगाचा विसर असावा त्याला काय म्हणावं? भक्ती प्रेम म्हणावं. आत्मसमर्पण करण्याची ताकद असावी त्याला काय म्हणावं? प्रेम म्हणावं. असं हे भक्तीचं प्रेम देवा माझ्या हृदयात घाला तुम्ही. त्याच्याशिवाय आम्हाला नाही कळत. प्रेम हे देवाचे देणे, देहभावच आहे तेने. एक छोटीशी गोष्ट कमीत छोटीशी. प्रेम काय चीज आहे? खूप दिवसानंतर राधेची आणि भगवंताची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर राधेनं सांगितलं काय चाललंय द्वारकाधीश? त्याला भगवंताने सांगितलं राधे असं म्हणू नको. मी जगाला द्वारकाधीश आहे पण गोकुळच्या लोकाला गोपाळच आहे असं म्हणू नको. भगवान राधेला म्हणतायत राधे जेव्हा तू गोकुळचे गोपाळ, गोकुळचे गवळणी, गोकुळच्या गायी, तिथला डोह, तो गोवर्धन पर्वत आठवला. मोठ्या माणसाला रडता येत नाही ना. मी या द्वारका नगरीमध्ये माझ्या सगळ्या वैभवात राहतो. मी एका कोपऱ्याला जातो, ढसा 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 रडतो तुमची आठवण झालं. तुम्हाला काय होतं? त्याला राधेने सांगितलं आमच्या डोळ्यात कधीच पाणी येत नाही. भगवंताला धक्काच बसला. म्हणजे माझ्या मनात त्यांच्याशी प्रेम आहे, यांना कधी पाणी येत नाही. का पाणी येत नाही? राधेने दिलेलं खूप उत्तर महत्वाचे. देवा तुला कारण सांगू का? तुला मी आमच्या डोळ्यात साठवले, आमच्या डोळ्यात साठवलेले आणि आम्हाला भीती वाटते देवा. डोळ्याला पाणी आलं आणि त्या पाण्यातून जर बाजूला गेलास तर पाण्यातला मासा बाजूला काढल्यानंतर त्याला मरण्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय आम्हाला गोपीला मरण्याशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणून आम्ही डोळ्याला पाणीही शिव देत नाही. हे प्रेम. आणि असं प्रेम देवा आम्हाला दे. प्रेमाविषयी कबीरदासाला विचारलं, कबीर महाराज तुमच्या मनात देवाविषयी किती प्रेम आहे?
तर कबीराने विचार केलं, कबीर कबीर क्या कहे गाहे जाए जमुना की तीर, एक एक गवलन के प्रेम में बह गए कोटी कबीर. हे जे भक्तिप्रेम आहे देवा ते आम्हाला दे. आणि तेवढं भक्तिप्रेम देण्यासाठी, कारण वाघींचं दूध काढता येतं पण त्याला सोन्याचं भांडं लागतं, पितळाच्या भांड्याला भेग पडते. देवा आमचं जर हृदय काम क्रोध मद मत्सरानं भरलेलं असेल तर ह्या पितळाच्या भांड्याला ठोके पडते. तुझं प्रेम आम्हाला साठवता येणार नाही, आम्हाला पात्र कर. आमच्या अंतःकरणातले तू काय म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते, ज्ञान मोक्षाधिकाची शुद्ध नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. देवा आम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेव, घोटवीन लाळ ब्रह्मज्ञानी हाती, मुक्त आत्मस्थिती सांडवीन. या पात्रतेचा देवा आम्हाला कर. म्हणून करुणी उचित आणि त्याला लागणारं प्रेम आमच्या बुद्धीत मनात नको, आमच्या हृदयात ठेव देवा, आमच्या हृदयात ठेव. ही मागणी तुकोबराय मागतात ना, काळोबराय मागतात. आणि दुसरी गोष्ट अशी की कधी कुणाला काय होईल सांगता येत नाही. बोलता बोलता मन कोणाचं कोणीकडे जातं सांगता येत नाही. एका राजाच्या समोर 2 मांजरं असायची आणि त्या मांजराच्या डोक्यावर पंत्या ठेवलेल्या असायच्या, सारखी बसायची. लोकांना वाटायचं काय हे मांजर आहेत, पण एक उंदराचं पिलू समोरून गेलं, त्यांनी पंत्या टाकल्या आणि पळाले. तसं इंद्रिय अशी गमतीची आहे देवा, चित्त असं गमतीचं आहे, कधी धोका देईल ही सांगता येत नाही. आणि सीतेला लक्षात येत नव्हतं का की सोन्याच्या हरणाची योनी 184 योनीमध्ये नाहीच, पण सीतेला सुद्धा वाटलं सोन्याचा हरी नाही आणि तिकडं पाठवलं आणि पुढचा सगळा घोटाळा घडून गेला. धर्मराजासारख्याला राज्य चालवता आलं पण कळत नव्हतं का दूध खेळल्यानंतर सगळा सत्यानाश होणार आहे, पण तिथेही बुद्धीने धोका दिला. त्याच्यामुळे देवा तुझं चिंतन करताना चित्ताला कुठल्या प्रकारचा कलंक लागू देऊ नको, है की नाही. अहंकाराची त्याला सुद्धा वारा येऊ देऊ, अहंकाराचा वारा न लागो राजसा. यासाठी तुझं चिंतन करत असताना, चिंतन देवा करत असताना फक्त आमच्या डोक्यात एकच दे, अभंगाच्या 3ऱ्या चरण चिंतन समाई चिंतन समयी सेवा आपुलीची देवी, आपलीच सेवा द्या. तुझं चिंतन माझ्याकडून घडावं देवा, चित्ताला दुसऱ्याला लावू देऊ नको. कारण द्या येतो विषयान पुस इथपर्यंत कारण मला लावून करा श्लोक आहेत ना, त्याच्यात लक्षात येते. नुसतं चित्तामध्ये विषय येऊन जर गेले तर किती पंचायत होऊन जाते. वनवासात असताना एका झाडात जांभळ तुटलं, म्हणजे ते जसं आहे तसं जोडून द्या. त्यावेळेला प्रत्येकाने आपली पुण्य खर्च केली, ते जांभळ वर येत गेलं. एक विधवरच राहिलं होतं. द्रौपदीला म्हणलं तुझी पुण्याई समर्पित या म्हणा. द्रौपदीला सांगितलं माझी पुण्याई समर्पित करते, जांभळ वर जावं म्हटल्यानंतर जांभळ वर गेलं नाही, जांभळ खाली पडलं. म्हणजे कसं काय झालं, द्रौपदीने सांगितलं एकदा फक्त कर्ण समोरून जाताना मला कळलं की हे पांडवाचाच भाऊ आहे. त्यावेळेला फक्त मला एकदाच मनात येऊन केलं, हा जर पांडवाच्या हे आपल्या मेळ्यात असतात तर बरं झालं असतं. तेवढाच दोष सोडून काही दोष असेल तर चिटकू नये, ते लगे वर चिकट. म्हणजे द्रौपदीच्या मला सुद्धा
एखाद वेळेला येऊन जाऊ शकतं देवा, इतकं अवघड आहे. त्यामुळं चिंतन समयी सेवा तुलीची देई याचे सगळे प्रतिबंध म्हणून कामिनीले चित्तने दे अवलोकमुख बहु वाटे दुःख म्हणून तर ठिकठिकाणी चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान माझे चित्त तुझे पायी राही आहे श्री करी काही असो म्हणून चिंतन समयी सेवा पुलीचे दे. मुकल महाराज शेवटच्या चरणाचं नुसतं म्हणून जातो पुढे. जगत कानोबाराय म्हणतात देवा सगळ्यात मूळ काय हो, मूळ काय आहे? भक्तिभाव महत्वाचा. भाव नसेल तर पुढच्या प्रक्रिया होत नाही. देवा तुकया बंधू म्हणे भावा. आता भावा शब्द तुकाराम माझ्याकडे लावायचा का भावा शब्द सर्दीकडे लावायचा? आज आपण फक्त सर्दीकडेच लावू. नाही तुकोबाराय म्हणतात मज निर्वावे देवा. निर्वावे म्हणजे स्वाधीन करा, आहे का नाही? तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग माझे हरी उपेक्षिना. देवा या सगळ्यांच्या स्वाधीन मला कर. अशा प्रकारची प्रार्थना मागणी जगद्गुरु तुकोबारायचे बंधू कानोबाराय करतात. झालेली सेवा मोडकी तोडकी सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करू. आणि हे आहे खारघर पहिल्यापासूनच आहे. यांच्या मनात साधू संताबद्दल आदर. तात्यासारख्या संतांची सगळ्याची सुद्धा आपल्या चाललेल्या सेवेवर नेहमी असते आशीर्वादाची नजर. आणि अशा प्रकारच्या नियोजनासाठी आज निवृत्तीनाथांच्या 77 सुवर्णमहोत्सव जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण दिलेले भर या गावच्या या सप्ताहासाठी आयोजकाची मग धनाजी पाटील साहेब असतील, जे मोहन महाराज असतील आणि सर्व मंडळी असतील यांची कधी नसती काटकसर. त्यांचं कधीच कोणाला पडत नाही विसर. हा सप्ताहाचा वर्षभर राहतो भाविकाच्या मनावर आसर. म्हणून त्यांनाही कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो. आणि ज्ञानेश्वर माऊलीचं भजन करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम द्यायचं आहे. आताच म्हणायचे आहे भजनात ज्ञानेश्वर माऊली असा मंडप दिला आहे की सगळ्याला आता सप्ताहभर होणार आहे सावली. सगळे वारकरी जरी निवृत्तीनाथांच्या वारीला गेले असले तरी संध्याकाळपर्यंत येतील उद्या बाहुली. कारण आपल्या सप्त्यावर त्यांची पहिल्यापासूनच बसलेली आहे बाहुली. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. दोन्ही मृदंगाचार्याला धन्यवाद देतो. तुमच्या हातात आहे मृदंग, घेतलाय जे कानोबाऱ्याचा अभंग. 8 दिवस घडलेला सकाळ सत्संग. आणि तात्या तुमच्यासारखी मोठमोठी मंडळी तिथं हजर राहिल्यामुळे आमच्या जवळजवळ महाराज सगळेजण नरेरे महाराज सप्त्याला खूप आलेला आहे रंग. आणि खारघर म्हणलं की सप्ताह चांगला करायचं त्यांनी बांधलेला आहे चंग. म्हणून श्रोते ह्याच्यात होता दंग. आहे सेवेचा अभंग. ज्ञानेश्वर विठ्ठल जय. करुणी उचित प्रेम घाली हृदयांत असं महाराजांनी उत्कृष्ट आज अखिल भारतीय वारकरी संघाचे वारकरी मंडळाचे हरिभक्तपरायण पूजनीय प्रकाश महाराज बोधले